नमस्कार. अनंत चतुर्थीचे खास गणपती बाप्पांचे उपाय व तोडगे. नंबर 1. या दिवशी सकाळी लवकर गणपतींसमोर तांदळाची अखंड अक्षता अर्पण करा. फायदा काय आहे? घरातील दारिद्र्य दूर होऊन समृद्धी वाढते. दुसरा उपाय, अनंत चतुर्दशीला गणपतीला 14 गाठ बांधलेला अनंत धागा अर्पण करा. फायदा, आयुष्यभर संरक्षण, आरोग्य व कर्जमुक्ती मिळते. तिसरा उपाय, नैवेद्याला पिठाचे मोदक, दही व मध अर्पण करावे. घरात सुख, शांती व ऐश्वर्य टिकते. चौथा उपाय, या दिवशी घरातील प्रत्येक दारावर हळद कुंकवाचा शेंदूर लावा. फायदा, वाईट शक्ती दूर राहतात व वास्तुदोष नष्ट होतो. 5. गणपतींसमोर अनंत व्रत कथा श्रवण पठण करा. फायदा, पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते, संकट टळते व वंशवृद्धी होते. 6वा उपाय, या दिवशी तांब्याच्या लोट्यात पाणी, सुपारी, तांदूळ ठेवून गणपतीला समर्पित करा. फायदा, धनवृद्धी होते, नोकरी व्यवसायात प्रगती होते. 7वा, संध्याकाळी घराबाहेर दीप लावा आणि गणपती मंत्र जप करा. त्याचा फायदा, गणपती जप सांगते आधी ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः हा मंत्र जप करायचा आहे. फायदा, नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, मन शांती मिळते. 8वा उपाय, अनंत चतुर्दशीला कोरफड, तुळस व दुर्वा मिळून गणपतीला अर्पण करा. फायदा, आयुष्यभर आरोग्य उत्तम राहते. 9. देवघरात बाप्पा गेल्यानंतर अनंत धागा सुरक्षित ठेवा. फायदा, घरात सतत लक्ष्मीचा वास राहतो. देवघरात बाप्पा गेल्यानंतर अनंत धागा सुरक्षित ठेवा. फायदा, घरात सतत लक्ष्मीचा वास राहतो. नक्कीच करा हा उपाय. 10वा उपाय, या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने घरी जाऊ देऊ नका. थोडंफार प्रसाद, फळ, वस्त्र द्या. फायदा, पुण्य वाढते व बाप्पा वर्षभर कृपा करतात. 11वा, अनंत चतुर्दशीच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा. फायदा, घरात लक्ष्मीचे आगमन होते व दारिद्र्य नष्ट होते. 12वा उपाय, या दिवशी 14 दुर्वा बाप्पाला अर्पण करा. फायदा, दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. नंबर 13, गणपतींसमोर साखर तांदळाचा नैवेद्य ठेवा. फायदा, वैवाहिक जीवनात सुख शांती टिकते. 14 नंबर, अनंत चतुर्थीला 14 वेगवेगळी फुले अर्पण करा. फायदा, इच्छित मनोकामना पूर्ण होतात. 15, या दिवशी गणपतींसमोर नाणी ठेवून दुसऱ्या दिवशी ती तिजोरीत ठेवा. फायदा, पैशांची आवक वाढते व खर्च आटोक्यात राहतो. या दिवशी गणपतींसमोर नाणी ठेवून दुसऱ्या दिवशी ती तिजोरीत ठेवा. फायदा, पैशांची आवक वाढते व खर्च आटोक्यात राहतो. नंबर 16, संध्याकाळी गणपतीला 14 प्रदक्षिणा घाला. फायदा, कर्जमुक्ती होते व आयुष्यात स्थैर्य येते. 17, 14 मुंग्यांना गूळ पिठांचा प्रसाद द्या. फायदा, घरातील वाद संपतात व सौख्य वाढते. 18, चंद्राला अर्घ्य द्या व गणपती मंत्र जपा. फायदा, मानसिक ताणतणाव नाहीसा होतो. 19, गणपतीला अनंत सूत्र घालून नंतर स्वतःच्या उजव्या हाताला बांधा. फायदा, संपूर्ण वर्षभर संकटापासून रक्षा होते. 20, या दिवशी बाप्पाला गंध, फुलं, धूप, दीप पूर्ण शास्त्राने करावे. फायदा, देव प्रसन्न होतात व घरातील अडथळे दूर होतात. 21वा, तीळ मिश्रित स्नान. सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून गणपतीची पूजा सुरू करा. फायदा, ग्रहबाधा संपते, मनशांती मिळते. अनंत सूत्र बांधणे. 22वा उपाय, अनंत सूत्र बांधणे. 14 गाठी असलेला पवित्र दोरा गणपतीला अर्पण करून नंतर उजव्या स्त्रियांनी डाव्या हाताला बांधावा. फायदा, आयुष्यभर संरक्षण, वैवाहिक सौख्य वाढते. 23वा उपाय, लाल कापडावर श्री लिहिणे. लाल कापडावर तांदूळ पसरवून त्यावर कुंकवाने श्री लिहा व त्यावर पूजित सुपारी ठेवा. फायदा, घरात लक्ष्मीचा वास होतो, धन टिकून राहते. 24वा उपाय, जास्वंद झेंडूची माळ अर्पण. जास्वंद व झेंडूची माळ बनवून गणपतीला अर्पण करा. फायदा सांगते,
दुर्वा न विसरता द्यायचा आहे आणि फायदा मनोकामना पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात. 25वा उपाय विशेष दीपदान. संध्याकाळी 14 वातींचा तुपांचा दिवा लावा काळजीपूर्वक. फायदा घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. 26वा उपाय नारळ समर्पण. नारळावर हळद कुंकू लावून लाल दोरा बांधा. तो देवघरात अर्पण करा. फायदा धनवृद्धी होते व कार्यसिद्धी होते. यानंतर आपण एकत्र मिळून ओम गम गणपतये या मंत्राचा जप करूयात. ओम गम गणपतये नमः. 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 गम गणपतये नमः. ओम 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 गम गणपतये नमः.